36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. अंजनगाव सुरजी तालुक्यातील कृषी अधिकारी कार्यालयावर आज शेतकऱ्यांनी धडक देत तीव्र आंदोलन केले आणि प्रशासनाला निवेदन सादर केले. बूस्टर आणि ओसवाल कंपनीचे सोयाबीन बियाणे शेतात पेरल्यानंतर ते उगवलंच नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. बँक आणि सावकारांकडून कर्ज काढून शेतकरी शेतीची पेरणी करतो, मात्र बियाणेच न निघाल्यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालेला आहे. कर्ज कसं फेडावं या चिंतेत शेतकरी सापडलाय. शेतकऱ्यांच्या जीवावर या कंपन्या करोडोंची उलाढाल करत आहेत. त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देणं गरजेचं आहे असं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलंय. जर कंपन्यांनी तात्काळ नुकसान भरपाई नाही दिली तर शेतकरी मोठं जनआंदोलन उभारतील आणि मोठी तक्रार दाखल करतील असा इशाराही यावेळी देण्यात आलाय. शासनाने या दोन्ही कंपन्यांचे परवाने रद्द करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत किंवा शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनाप्रसंगी प्रमोद भाऊ दाळू, संजय नाना सरोदे सावळे, चेतन गीते, आठवले, मनोज लोपंग, अजय डीके, युवक काँग्रेस आणि तालुका काँग्रेसचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते. आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष माननीय आमचे आदरणीय दाळू साहेब, आमचे सर्व ज्येष्ठ नेते, आमचे सरोदे साहेब, तसेच आमचे विधानसभा उपाध्यक्ष सर्वांच्या वतीने, आमचे सावळे काका, सर्वांच्या वतीने आम्ही इथे निवेदन देण्यात आलं. शेतकऱ्यांसाठी आम्ही लढू आणि शेवटपर्यंत लढू आणि न्याय घेऊ हे आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने बोलतो. धन्यवाद. आज आम्ही कृषी विभागामध्ये निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. आम्ही युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आजपर्यंत निवेदन दिलं नाही, पण आज पहिल्यांदा निवेदन दिलं. शेतकऱ्यांच्या हितासाठी युवक काँग्रेस कधीही तत्पर राहील आणि त्यांच्या पाठीमागं त्यांचा सपोर्ट पण राहणार. युवक काँग्रेसतर्फे आज कृषी विभागाकडे बियाणे न निघाल्याचं निवेदन देण्यात आलेलं आहे. तर सर्वांचे मी आभार व्यक्त करतो, त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि आमच्यापर्यंत आले. अंजनगाव तालुक्यामध्ये एक तर अल्प प्रमाणात पाऊस झाला आणि अशा परिस्थितीत शेतकरी बिचारा विकत घेते. बियाणं एवढ्या महागाईनं विकतात की 10 रुपये किलोचं बियाणं असते, पण 500 रुपये किलोनं घ्यावं लागते शेतकऱ्याला. तो शेतात मेहनत करतो, शेती राबतो, बियाणं पेरतून बियाणं निघत नाही. कंपनी एक प्रकारची शेतकऱ्याची थट्टा करत आहे. बियाण्याची उगवणशक्ती एकदम नाहीशी झालेली आहे. जेव्हा लोक शेतकरी तक्रार घेऊन कृषी विभागात येतात तेव्हा त्या शेतकऱ्यांना वाक्य दिल्या जाते कंपनीच्या एका एजंटमार्फत की तुला बियाण्याचे पैसे आम्ही देतो. म्हणजे क्रूर थट्टा शेतकऱ्याची या सरकारनं लावलेली आहे. अशा परिस्थिती युवक काँग्रेस आक्रमक झाली. युवक काँग्रेसने त्या शेतकऱ्याची वाचा फोडण्याचं काम कृषी विभागात केलं. त्यामुळे आम्ही सुद्धा तालुका काँग्रेसच्या वतीनं सर्व त्यांच्यासोबत आलो, युवक काँग्रेसच्या सोबत, आणि बघितलं, हिस्ट्री बघितली तर एवढी शेतकऱ्याची क्रूर थट्टा आज चालू आहे की कंपनीवाले म्हणतात की बियाण्याचे फक्त पैसे देतो आणि ती पैसे देत असताना कृषी विभागातून त्याच्या मोबदल्यात काहीतरी सामान घ्या, म्हणजे पैसेही हातात द्यायला तयार नाही आणि त्यांना लाव लागून आज जे तालुक्यामध्ये कहर माजलेला आहे. शेतकऱ्याचं सोयाबीन निघालंच नाही. बूस्टर कंपनी आणि जे ओसवाल कंपनी जे आहे, ओसवाल कंपनीने आता आमच्या अमरावती जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात करोडो रुपये कमावले. चुकीचं बी दिल्यावर तर चुकीच्या कंपनी जी आहे त्यांनी जर यायला 25 करोड देऊन दिले तर काय हरकत आहे शेतकऱ्याला? त्याचा खर्च, त्याचा पेरणीचा, त्याच्या मजुराचा, त्याच्या बियाचा, त्याच्या खताचा खर्च दिला पाहिजे तरच. कारण का करोडो रुपये ज्या कास्तकाराच्या मध्ये तुम्ही धंदाशेठ झाले त्याचे खरोखर तुम्ही, कारण की आज जे 15 रुपये किलो, 7 रुपये किलो आमच्याजवळून घेतात आणि 40 रुपये 45 रुपये किलो आम्हाला विकता. इतका नफा घेतल्यावर तुम्ही जर त्याचं हे करत नसाल तर ही चुकीची गोष्ट आहे. मी तर शेतकरी बांधवांना हात जोडून विनंती करतो की आपण खत बियाणं ज्यावेळेस घेत असताना त्याची लॅबॉरेटरीमध्ये चाचणी करून पेरा आणि त्यावेळेसच आपल्या लक्षात येईल. नाहीतर आता हे आम्ही जे आमचे युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, आमचे जे तालुका अध्यक्ष आणि नाना सर्व आहेत, हे आता आम्ही या सातपुते साहेबांना निवेदन देऊ, तहसीलदाराला निवेदन देऊ आणि पोलीस स्टेशन त्याच्यावर कंपनीवर गुन्हे दाखल करू असं मी जाहीर करतो. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी रमेश सावळे, अंजनगाव सुरजी.